नमस्कार. कवितांजलीच्या दुसऱ्या वर्धापन दिनी आपल्या सर्वांचे या तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आता डॉक्टर शिवणेकर सरांनी तिसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन करावे ही विनंती. नमस्कार मित्रो. कवितांजलीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वासंतिक कवी संमेलनाच्या तिसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सत्राला सुरुवात करण्यापूर्वी घरात कुणी आजारी पडलं तर पूर्वी एक आजीचा बटवा असायचा. त्या बटव्यात काय नसायचं? हर मर्ज की दवा असायची. अशाच एका आजीच्या बटव्याची कथा सांगतायत रायगड जिल्ह्याच्या प्रसिद्ध गझलकारा आणि शिवांजली पुरस्काराने सन्मानित कस्तुरी काव्यसंग्रहाच्या कवयित्री ज्योती शिंदे आणि कविता आहे आजीचा बटवा. नमस्कार, मी सौ ज्योती शिंदे, रोहा, रायगड. कवितांजली पर्व 2 पुष्प 24 17 मे 2020 वासंतिक ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात मला कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर सरांचे मनपूर्वक आभार मानते व माझ्या कवितेला सुरुवात करते. कवितेचं शीर्षक आहे आजीचा बटवा. होता आजीचा बटवा किती सुबक सुंदर, जपुनिया ठेवायची त्यात रुपया चिल्लर. होता आजीचा बटवा किती सुबक सुंदर, जपुनिया ठेवायची त्यात रुपया चिल्लर. रातंदिस ठेवायची खोचुनिया कमरेला, हसुनिया म्हणायची सार देईन नातीला. रातंदिस ठेवायची खोचुनिया कमरेला, हसुनिया म्हणायची सार देईन नातीला. हट्ट पुरवण्या माझा घाली बटव्यात हात, कोड कौतुकानं आजी हसे गोड विगालात. हट्ट पुरवण्या माझा घाली बटव्यात हात, कोड कौतुकाने आजी हसे गोड विगालात. धन होत त्यात जस तस कुंतलेलं मन, होता आजीचा बटवा ममतेची साठवण. धन होत त्यात जस तस गुंतलेलं मन, होता आजीचा बटवा ममतेची साठवण. छान आजीचा बटवा पाहताना नक्षीदार, आठवता आठवणी लागे पापणीला धार. छान आजीचा बटवा पाहताना नक्षीदार, आठवता आठवणी लागे पापणीला धार, लागे पापणीला धार. धन्यवाद. काळ बदलत गेला तशा बायका बदलत गेल्या. त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडत गेलं. ते कसं परिवर्तन घडत गेलं हे सांगतायत ठाण्याच्या सुरेखा मालवणकर आणि कविता आहे बायका. नमस्कार, मी सुरेखा मालवणकर, राहणार उल्हासनगर. काव्यांजली या ऑनलाईन काव्य स्पर्धेसाठी मी माझी एक मुक्त छंदातली कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे बायका. आता बायका राहतात आपल्या मर्जीनं, घालतात सुटसुटीत कपडे, काढून टाकतात सगळी स्त्रीत्वाची बंधनं, स्वतःभोवतीची आणि समाजाभोवतीचीही. त्यांना जाणवलंय मातृत्वाचं महत्व. वासनांध नजरांना निर्भीडपणे सहज मोडून काढतात. त्यांनी स्त्री पुरुषातील माणूस पण ओळखलंय. उगीचच उणी काढत करत नाहीत आता इथे तिथे गप्पा किंवा पाणवठ्यावर गप्पा. त्या वापरतात
बेधडक स्मार्टफोन आणि हिया उडवून करतात ब्लॉग त्या नराधमांना. कळलंय कुटुंबाचं महत्त्व. घोड्यावर नसल्या तरीही स्वकमाईच्या बाईकवर स्वार होत झाशीच्या राणीसारखं ओझी वाहतात आपल्या स्वप्नांची. त्यांना घडवायचंय मर्यादा पुरुषोत्तम राम, अथवा जन्माला घालायची द्रौपदी. धन्यवाद. हिरवे दिवस सरले आठवून झाड गहिवरले हे प्राध्यापक धनाजी बुटेरे यांनी पाहिले आणि त्याला शब्दरूप दिले. तर ऐकूया कल्याणहून प्राध्यापक धनाजी बुटेरे आणि कविता आहे पानझड. नमस्कार, मी धनाजी जनार्दन बुटेरे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, सादर करतो एक निसर्ग कविता पानझड. झाडांची गळता पाने, ती हिरमुसलेली राने, ते दिवस हिरवे सरले, आठवून झाड गहिवरले, ते उन्हाळ झाले डोंगर, हरवले पाखरांचे घर. ही पानझडी का येते, झाडांचे वैभव नेते, हरवले सुरते पक्षी, झाडांची गेली नक्षी, रंगांची हरवली रास, ते कलाभूतांचे भास. ती कुठे हरवली नक्षी, तो कोकिळ आहे साक्षी. झाडांची गळता पाने, ते कुठे हरवले सोने. तो उदास चंद्रही येतो, झाडांचा चेहरा होतो. चांदणे बरसते काही, मग झाडावर नवलाई. झाडांची गळता पाने, ती हिरमुसलेली राने, ती हिरमुसलेली राने, ती हिरमुसलेली राने. मराठीत एक नाटक खूप गाजलं, तो मी नव्हेच. तशी पुराणातील आणखी एक अमर कथा आहे विश्वामित्र आणि मेनका यांची. यावरूनच विश्वामित्री पवित्रा हा प्रसिद्ध झाला. परंतु विश्वामित्र मेनकेशी कसा संवाद साधतायत हे सांगतायत इंदोरहून ज्येष्ठ कवी, कादंबरीकार, कथालेखक, हिंदी आणि मराठी साहित्यिक आणि ज्यांचे 5 लाखापेक्षा अधिक वाचक आहेत असे ज्येष्ठ कवी विश्वनाथ शिरढोणकर. आणि कविता आहे विश्वामित्र आणि मेनका. नमस्कार, मी विश्वनाथ शिरढोणकर, इंदूरहून. माझी एक कविता मेनका आणि विश्वामित्र ही आपल्यासमोर सादर करत आहे. कविता मेनका आणि विश्वामित्र. ती जेव्हा मेनका बनली, मी विश्वामित्र झालो. ती जेव्हा मेनका बनली, मी विश्वामित्र झालो. तिने हळूवार डोळे मिटले, मी तिच्या पापण्या झालो. ती माझा श्वास झाली, मी तिचे हृदय झालो. तिने आपली चूल मांडली, मी चुलीसाठी सरपण झालो. तिच्या तळव्यांना चटके बसले, मी तळव्यांसाठी मेहंदी झालो. तिची आस्था जपण्यासाठी
मी स्वतः वटवृक्ष झालो. तिची आस्था जपण्यासाठी मी स्वतः वटवृक्ष झालो. तिचे डोळे बोलके होते. मी कायम मुका झालो. ती माझी काठी बनली. मी तिचा खांदा झालो. ती माझी काठी बनली. मी तिचा खांदा झालो. रेटला आयुष्याचा गाडा. उलगडले नाही कुठे आलो कसा आलो. धन्यवाद. आकाश रंगात नाहते आणि रात गंध उधळते. सांजवेळी मनातील हुरहुर वाढते. कधी उदास करते, कधी सुखात तरंगत नेते. अशीच एक रंगीन सांजवेळ सादर करतायत नाला सोपाऱ्याहून कवयित्री नीलम पाटील आपली रचना सांजवेळ. नमस्कार, मी कवयित्री सौ नीलम सदानंद पाटील, तालुका वसई, जिल्हा पालघर. कवितांजलीसाठी माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे सांजवेळ. नभ रंगले रंगले सप्तरंगात नहाले. नभ रंगले रंगले सांज वेळ गंधाळली. स्पंदने ही गहिवरली. नभ रंगले रंगले दृश्य नयनी दिसले. प्रीत चांदणी फुलले. स्वप्न तुझेच पाहिले. नभ रंगले रंगले अलवार तुझा स्पर्श गेला भाऊनी मनास. मन मोहरून गेले. नभ रंगले रंगले जीवा वेड हे लागले. भान हरपुनी गेले. नभ रंगले रंगले. धन्यवाद. माणूस भटकत असतो आयुष्यभर. भटकण्यामागे हेतू काय असतो? माणूस का भटकतो? अशाच भटकंतीविषयी सांगतायत पुण्याहून पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष, विश्वविक्रमी 44 काव्यसंग्रहाचे कवी, महाकवी कुसुमाग्रजानंतर एका ताऱ्याला सर डॉक्टर मधुसूदन घाणेकर तारा असं नाव दिले गेले. ते मित्रवर्य, बहुआयामी व्यक्तिमत्व, कवी डॉक्टर मधुसूदन घाणेकर. आणि कविता आहे भटक्या. नमस्कार, मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर. कवितांजली मुंबई यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ऑनलाईन काव्य संमेलनामध्ये कविता सादर करताना मला आनंद होतोय. कविता आहे. ज्या ज्या रस्त्याने निघालो तो रस्ता लाव्याचा निघाला. तहानेने व्याकुळ अवस्थेत पाणी शोधत राहिलो तर जिकडे तिकडे मृगजळ दिसले. वादळ सुटले, विजा चमकल्या, मुसळधार पाऊस आला आणि आडोशाला गेलो तर छप्परच फाटके निघाले. भूक लागली म्हणून दिसेल ते खाऊ लागलो. साखरेला साखरेची गोडी नाही, मिठाला मिठाचा खारटपणा नाही. एवढेच नाही तर माणसात माणुसकी दिसेनाशी झाली. आणि म्हणून नैराश्यातून जीवनाकडेच पाठ फिरवता पुन्हा मागे वळालो. कारण कानावर ऐकू येऊ लागले गाणे. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए पहाड़ के. प्रेमात वेडी होणारी माणसं शेवटी उदास होतात, हे सांगतायत पनवेलहून संदीप बोडके. ते आपली गजल सादर करतायत. ते ऐकूया. उरले न ते ऋतू आता, प्रेमात हृदय हरण्याचे उरले न ऋतू ते आता.
चोरून तिला बघण्याचे उरले न ऋतू ते आता. चला तर ऐकूया, उरले न ते ऋतू आता. नमस्कार, मी संदीप दशरथ बोडके, कामोठे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे राहतो. कवितांजली पर्व 2साठी मी माझी एक गझल सादर करत आहे. गझलचे शीर्षक आहे उरले न ऋतू ते आता. प्रेमात हृदय हरण्याचे उरले न ऋतू ते आता. प्रेमात हृदय हरण्याचे उरले न ऋतू ते आता. चोरून तिला बघण्याचे उरले न ऋतू ते आता. चोरून तिला बघण्याचे उरले न ऋतू ते आता. ते दिवस उलटूनी गेले त्या सरल्या रात्री साऱ्या. ते दिवस उलटूनी गेले त्या सरल्या रात्री साऱ्या. तुझसाठी गे झुरण्याचे उरले न ऋतू ते आता. तुझसाठी गे झुरण्याचे उरले न ऋतू ते आता. सांजेला कातर वेळी एकांती बसतो जेव्हा. सांजेला कातर वेळी एकांती बसतो जेव्हा. पण साध तिला देण्याचे उरले न ऋतू ते आता. पण साध तिला देण्याचे उरले न ऋतू ते आता. भेटीच्या आठवणींनी छळलेही मजला तेव्हा. भेटीच्या आठवणींनी छळलेही मजला तेव्हा. आठवणीतच रमण्याचे उरले न ऋतू ते आता. आठवणीतच रमण्याचे उरले न ऋतू ते आता. झाली ती अपराधांची परिसीमा एकेकाळी. झाली ती अपराधांची परिसीमा एकेकाळी. अपराध पुन्हा करण्याचे उरले न ऋतू ते आता. अपराध पुन्हा करण्याचे उरले न ऋतू ते आता. धन्यवाद. दिवाळी हा प्रकाशाचा तर होळी हा रंगांचा सण धूमधडाक्यात साजरा होतो. आणि धूमधडाक्यात साजरी होते ती रंगांची पंचमी, रंगपंचमी. परंतु वसंत ऋतूमध्ये आगळी वेगळी रंगांची उधळण रंगपंचमी अनुभवायला मिळते. ऐकवतायत पुण्याहून साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ कवयित्री गझलकारा ज्योत्स्ना चांदगुडे आणि कवितेचे शीर्षक आहे रंगपंचमी. नमस्कार, मी ज्योत्स्ना चांदगुडे पुण्याहून कविता सादर करते. शिवणेकर सर यांचे आभार मानून खास वासंतिक कवी संमेलनासाठी म्हणून ही कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे रंगपंचमी. आली आली वसंतातली रंगपंचमी रंगून आली. आली आली वसंतातली रंगपंचमी रंगून आली. गुलमोहर तो लाल केशरी नटे बहावा की सोनेरी. गुलमोहर तो लाल केशरी नटे बहावा की सोनेरी. कुठे पालवी फुले कोवळी गंध दरवळे बकुळी ओली. कुठे पालवी फुले कोवळी गंध दरवळे बकुळी ओली. आली आली वसंतातली रंगपंचमी रंगून आली. श्वेतविरागी फुलतो चाफा पांगाऱ्याचा गळ्यात लफ्फा. श्वेतविरागी फुलतो चाफा पांगाऱ्याचा गळ्यात लफ्फा. पळस पांघरी लालस शाली पहाटे सग गाली लाली. पळस पांघरी लालस शाली पहाटे सग गाली लाली. आली आली वसंतातली रंगपंचमी रंगून आली. शुभ्र मोगरा रात्र नशिली जाईच्या ग सजल्या वेली. शुभ्र मोगरा रात्र नशिली जाईच्या ग सजल्या वेली. पारिजात तर पहाट वेळी सडा घालता हळूच खेळी. आली आली वसंतातली रंगपंचमी रंगून आली. घोस फुलांचे झुलती कोमल जणू सायली झोके घेते. घोस फुलांचे झुलती कोमल जणू सायली झोके घेते. कुठे सोनकी केशर पिवळी फुलून येण्या अधीर झाली. कुठे सोनकी केशर पिवळी फुलून येण्या अधीर झाली. आली आली वसंतातली रंगपंचमी रंगून आली. काटे सावर फुले गुलाबी उडे पांढरी म्हातारीही. काटे सावर फुले गुलाबी उडे पांढरी म्हातारीही. आगमनी या फुला फुलांच्या संमेलनेच जणू बहरली.
आली आली वसंतातली रंगपंचमी रंगून आली, आली आली वसंतातली रंगपंचमी रंगून आली. नमस्कार. जन्मदाता आपल्या मुलीसाठी, मुलांसाठी, अपत्यांसाठी काय काय करतो, काय करीत नाही. जन्मदात्याच्या प्रत्येक कृतीविषयी मुलीच्या मनात शंका निर्माण होते आणि ती शब्दरूप घेऊन कविता होते. जन्मदाता. चला तर ऐकूया उल्हासनगरहून दर्शना सूर्यवंशी यांची कविता जन्मदाता. नमस्कार, मी दर्शना सूर्यवंशी. मी उल्हासनगर येथे राहते. कवितांजली पर्व 2 पुष्प 24 दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी माझी कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे जन्मदाता. जन्म दिलाय त्यांनी, याचा आनंदही त्यांनाच वाटतो फार. जन्म दिलाय त्यांनी, याचा आनंदही त्यांनाच वाटतो फार. बोट पकडून चालणं शिकलोय, म्हणजे यातही त्यांचेच प्रयत्न असावेत फार. बोट पकडून चालणं शिकलोय, म्हणजे यातही त्यांचेच प्रयत्न असावेत फार. शिक्षणाच्या ज्ञानापासून त्या आयुष्याचे गणितही त्यांनीच तर आपल्याला शिकविले. शिक्षणाच्या ज्ञानापासून त्या आयुष्याचे गणितही त्यांनीच तर आपल्याला शिकविले. चूक काय आणि बरोबर काय, तेही त्यातूनच तर आपल्याला उमजले. चूक काय आणि बरोबर काय, हेही त्यातूनच तर आपल्याला उमजले. त्यांची सगळी सुखं मिळावी आपल्याला आणि आपली सगळी दुःख त्यांना. त्यांची सगळी सुखं मिळावी आपल्याला आणि आपली सगळी दुःख त्यांना. जन्म त्यांनीच दिलाय, म्हणून का बरं हा स्वार्थ असावा. जन्म त्यांनीच दिलाय, म्हणून का बरं हा स्वार्थ असावा. आपली प्रत्येक स्वप्न त्यांचीच वाटतात त्यांना. आपली प्रत्येक स्वप्न त्यांचीच वाटतात त्यांना. आपल्या प्रत्येक स्वप्नासाठी ते स्वतःचं अस्तित्वच लावतात पणाला. आपल्या प्रत्येक स्वप्नासाठी ते स्वतःचं अस्तित्वच लावतात पणाला. एकदा आपणही निस्वार्थ होऊन विचारूया ना मनाला. एकदा आपणही निस्वार्थ होऊन विचारूया ना स्वतःच्या मनाला. ज्यांनी स्वतःचं अस्तित्व लावलं पणाला, ज्यांनी स्वतःचं अस्तित्व लावले पणाला, त्यांची थोडी तरी आवड नावड माहिती आहे का रे तुला. धन्यवाद. माणूस अडखळतो, पडतो हे पाहतो आपण, परंतु सांज केशरी गुलाबी अडखळते, पडते, कुजबुजते हे ऐकवत आहेत पुण्याहून मनाचे सोहळे या काव्यसंग्रहाच्या कवयित्री सीमा गांधी. आणि कविता आहे सांज केशरी गुलाबी. नमस्कार, मी सौसीमा शिरीष गांधी. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सांज केशरी. सांज केशरी गुलाबी मावळतीशी अडखळली. सांज केशरी गुलाबी मावळतीशी अडखळली. सांज घना कुजबुजली, उतरून क्षितिजी हलकेच फुलली. सांज केशरी गुलाबी मावळतीशी अडखळली. सांज घना कुजबुजली, उतरून क्षितिजी हलकेच फुलली. हळुवार काजळताना मनोमन रुखरुखली. हळुवार काजळताना मनोमन रुखरुखली. अन चांदण्यास आभाळ देताना निळ्या जांभळ्या जळात हरवली. हळुवार काजळताना मनोमन रुखरुखली. अन चांदण्यास आभाळ देताना निळ्या जांभळ्या जळात हरवली. परत भेटीचे वचन देऊनी परतले संध्येचे पक्षी. परत भेटीचे वचन देऊनी परतले सांजेचे पक्षी. अन जाता जाता आकाशीच्या भाळी रेखाटली सुंदर नक्षी. अन जाता जाता आकाशीच्या भाळी रेखाटली सुंदर नक्षी. धन्यवाद. मित्र हो, डॉक्टर शिवणेकर सर कवितांजलीचे अध्यक्ष आणि संप्रेरक आहेत. तसेच ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकही आहेत. विज्ञान, भाषा आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने ते सन्मानित आहेत. संशोधन कार्याबद्दल त्यांना सतत 7 वर्षे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 21 वर्षापूर्वी त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. तसा त्यांचा मूळ पिंड संशोधकांचा आहे हे आपल्याला पटले असेलच. हीच शोधक वृत्ती त्यांच्या कवितेतही दिसून येते. चला तर मग ऐकूया कविता शाश्वताच्या शोधात. कवी डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर सर. मी डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर. नमस्कार. कवितांजलीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त
आयोजित राज्यस्तरीय वासंतिक कवी संमेलनात मी माझी एक रचना सादर करतो आहे. शाश्वताच्या शोधात. सद्भावना तसेही काही प्रश्न निर्माण करत नाही आणि अहिंसाही क्रूर हिंसेला कधी जन्म देत नाही. विषाचा पेला सॉक्रेटिसला दिला, गॅलिलिओचाही गळाच कापला, संत मेरेला दुधात श्यामसुंदर दिसला आणि डार्विनला माकडात माणूस भासला. बिचारा आइन्स्टाईन निरपेक्ष, तोही सापेक्ष असला. काम, क्रोध, राग, लोभ, मद, मत्सर. काम, क्रोध, राग, लोभ, द्वेष, मत्सर, विळखा नागाचा घट्ट न सुटणारा, कटू नातेसंबंधाचा बोजा न पेलणारा, दुर्गुणाची खाण अशी की वलयांकित देह शोभणारा. राखेतला निखारा शांत झोपलेला, भरजरी वस्त्राचा पदर जाळणारा, झटकताच राख धगधगू लागला आणि सत्याचा साक्षात्कार आता घडू लागला. सुग्रीव मित्र श्रीरामाचा, मित्र राधेय सुयोधनाचा, गोरी यशोदामाई काळ्या कृष्ण कन्हैयाची, भामेचा प्राजक्त हसरी फुलं रुक्मिणीची, सखा सव्यसाची अर्जुनाचा, अनन्य मित्र सुदाम्याचा. अशी किती वर्णावी रूपं त्या एकलकोंड्या सत्याची, किती वर्णावी. कधी हिंसक, कधी अहिंसक, क्षमाशील, करुणामय स्वभावाची. हळवे ते मन माझे, कोमल हृदय हिंदकळले, संभ्रमित साक्षीभाव सगळे भरकटलेले. विकत घेऊन निद्रानाश, रात्रंदिन मी जागतो मी. विकत घेऊन निद्रानाश, रात्रंदिन जागतो मी. असत्यात एक सत्य, अहर्निश शोधतो मी. फुलपाखरू छान किती दिसते, ही कविता सर्वांच्या परिचयाची आहे आणि सर्वांच्या पसंतीला उतरलेली आहे. लहान थोरांना सर्वांना फुलपाखरांचं आकर्षण असतं आणि फुलपाखरू आपल्या वेगवेगळ्या रंगांनी सर्वांना मोहित करून टाकतं. आणि विरारच्या ज्येष्ठ कवयित्री किशोरी पाटील यांना तर चक्क फुलपाखरू व्हावं असं वाटतं. तर चला तर ऐकूया आपण त्यांची कविता फुलपाखरू. नमस्कार. कवितांजली दुसऱ्या वर्धापनानिमित्त मी किशोरी पाटील विरार कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे फुलपाखरू. रंगबिरंगी सुंदर इवले, व्हावे फुलपाखरू छान. या वेलीवर अन त्या फुलांवर विसरून सारे भान. मनसोक्त या निसर्गात होऊन धुंद आनंदित. बागडावे असे अलवार. फुलातून मधुकन चाखित. झरे निर्झरा भोवती. रानफुलांवर बसावे. वनराई वनावनातून मनमुराद फिरावे. मनमोहक रंग पांघरून हिरव्या राणी स्वच्छंद जावे. झाडावरती पानापानातून स्वैर बेधुंद. हतीन कुणा यावे. स्त्री पुरुष समानतेचे पोवाडे गाऊन झाले
वंशाचा दिवा हवा ही भावना अजूनही बदललेली नाही. भ्रूणहत्या आजही थांबत नाहीत. या विषयावर भाष्य करतायत नालासोपाऱ्याहून लक्ष्मण शेडगे आणि त्यांची कविता आहे स्त्री भ्रूणहत्या. माझे नाव लक्ष्मण अनंत शेडगे, राहणार नालासोपारा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्त्री भ्रूणहत्या. नाकारुण स्त्री जन्माला आज चालला समाज, नाकारुण स्त्री जन्माला आज चालला समाज, हत्या भ्रूणाची करती सारे नाही बाळगत लाज, हत्या भ्रूणाची करती सारे नाही बाळगत लाज. नका करू भ्रूणहत्या जन्म घेऊ द्या मुलीला, नका करू भ्रूणहत्या जन्म घेऊ द्या मुलीला, गर्भातच मारू नका उमलू द्या त्या कळीला, गर्भातच मारू नका उमलू द्या त्या कळीला. भेदकन्या पुत्रांचा नका ठेवू मनात, भेदकन्या पुत्रांचा नका ठेवू मनात, वर्तमानाच्या त्या कळीला फुलू द्या गर्भात, वर्तमानाच्या त्या कळीला फुलू द्या गर्भात. बघा निष्पाप जीवांचा गर्भातच होतोय अंत, बघा निष्पाप जीवांचा गर्भातच होतोय अंत, क्रूर आई बापाला त्याची नाही वाटत खंत, क्रूर आई बापाला त्यांची नाही वाटत खंत. जाण ठेवा तुम्ही जरा हट्ट नको वारसाचा, जाण ठेवा तुम्ही जरा हट्ट नको वारसाचा, भ्रूण हत्या करताच भागीदार तू पापाचा, भ्रूण हत्या करताच भागीदार तू पापाचा. जर नारीचं नारीला नष्ट करण्या धावेल, जर नारीचं नारीला नष्ट करण्या धावेल, पाप याचे सांग आई कसे गगनी मावेल, पाप याचे सांग आई कसे गगनी मावेल. थांबू आता कन्यांची समाजातही भ्रूणहत्या, थांबू आता कन्यांची समाजातही भ्रूणहत्या. आई ताई काकू मामी नाही दिसणार कधी आत्या, आई ताई काकू मामी नाही दिसणार कधी आत्या. धन्यवाद. माणसं घराबाहेर जातात पैसा कमवायला, घरी येतात, परत जातात, परत येतात, पण पाखरं मात्र घरट्याबाहेर पडतात चारा वेचायला, पुन्हा घरट्यात येतात आणि ही ये जा सुरूच असते. तर ऐकूया मुंबईहून आकाशवाणी मुंबई केंद्राच्या निवेदिका पूजा काळे, त्यांची कविता आहे पाखरू. नमस्कार, मी मुंबईहून सौ पूजा अभय काळे. कवितांजली राज्यस्तरीय कवी संमेलनात आज मी जी रचना सादर करणार आहे तिचं नाव आहे पाखरू. पुढे उंच उंच माळ, पुढे उंच उंच माळ, पुढे उंच उंच माळ, भीर भीर ते पाखरू, पुढे उंच उंच माळ, भीर भीर ते पाखरू. आकाशामंदी वास्तव आला आहे घर स्वप्नाळू, घर स्वप्नाळू. पाखरांची माळ चढे, पाखरांची माळ चढे, थवा थवा एका पाठी, पाखरांची माळ चढे, थवा थवा एका पाठी. रान शिखर डोंगर सर चपळाई दाटी, दाणा दाणा चोची मंदी, दाणा दाणा चोची मंदी, टिपला घेतला, दाणा दाणा चोची मंदी, टिपला घेतला. पिलांसाठी थवा थवा एका झोक्यात उडाला. परतीच्या वाटेवर, परतीच्या वाटेवर झाली तिन्ही सांज, परतीच्या वाटेवर झाली तिन्ही सांज. आता होईल ही रात्र निशब्द वावर ही शांत. वाट पाहती हो सगे, वाट पाहती हो सगे, चिव पाखरांची आस, वाट पाहती हो सगे, चिव पाखरांची आस. भीर भीर त्या पाखराला लागे घरचा हो ध्यास, भीर भीर त्या पाखराला लागे घरचा हो ध्यास. धन्यवाद. सुखदुःख जीवनात असतातच, परंतु दुःख जेव्हा श्रवणीय होतं तेव्हा हुंदकेसुद्धा सुरात येतात
असं नाशिकहून कवी ॲडव्होकेट अनिल निकम सांगतायत त्यांच्या कवितेतून. येतात वादळे माझ्या उरात काही, येतात वादळे माझ्या उरात काही, मी स्मरतो गमावलेले पुरात काही, मी स्मरतो गमावलेले पुरात काही. नमस्कार, मी अनिल निकम, नाशिक. कवितांजली पर्व 2 पुष्प 24 करिता आयोजित वासंतिक ऑनलाईन कवी संमेलनाकरिता मी माझी एक गझल या ठिकाणी सादर करतोय. गझलेचा मतला आहे, येतात वादळे माझ्या उरात काही, येतात वादळे माझ्या उरात काही, मी स्मरतो गमावलेले पुरात काही. येतात वादळे माझ्या उरात काही, मी स्मरतो गमावलेले पुरात काही. आणि शेर पेश आहे की श्रवणीय दुःख झाले अवघे माझे, श्रवणीय दुःख झाले अवघे माझे, येतात हुंदके ऐसे मग सुरात काही. श्रवणीय दुःख झाले अवघे माझे, येतात हुंदके ऐसे मग सुरात काही. आणि पुढचा शेर पेश करतो की घरंगळले आयुष्य वाजल्या वेदना, घरंगळले आयुष्य वाजल्या वेदना, घरंगळले आयुष्य वाजल्या वेदना, छमछमणारे आसवे नुपुरात काही. घरंगळले आयुष्य वाजल्या वेदना, छमछमणारे आसवे नुपुरात काही. आणि पुढचा शेर बघा की देवळात बहुतेक तेव्हा नसावा तो, देवळात बहुतेक तेव्हा नसावा तो, का सांडली फुले ही दारात काही. देवळात बहुतेक तेव्हा नसावा तो, का सांडली फुले ही दारात काही. आणि पुढचा शेर की इतके खारे इतके सारे आसवेच ते, इतके खारे इतके सारे आसवेच ते, जखमांचे भांडार हे सागरात काही, जखमांचे भांडार हे सागरात काही. आणि पुढचा शेर बघा की लाभला शेजार, लाभला शेजार आठवणींचा मला, लाभला शेजार आठवणींचा मला, कमी न भासते आता घरात काही. लाभला शेजार आठवणींचा मला, कमी न भासते आता घरात काही. आणि इतकी ही गरिबी मला आली नाही, इतकी ही गरिबी मला आली नाही, स्वप्नेच हारलो मी, स्वप्नेच हारलो मी जुगारात काही, स्वप्नेच हारलो मी जुगारात काही. येतात वादळे माझ्या उरात काही, मी स्मरतो गमावलेले पुरात काही. धन्यवाद. माणूस मागे वळून पाहतो आणि मग त्याला आठवायला लागतं आणि वाटतं गेले ते दिन गेले. चला तर ऐकूया ठाण्याहून ज्येष्ठ कवयित्री स्नेहा साळुंखे त्यांची कविता गेले ते दिन गेले. नमस्कार, माझं नाव सौ स्नेहा साळुंखे, मी ठाण्याला राहते. कवितांजली पर्व 2 पुष्प 24 याकरिता मी माझी कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे गेले ते दिन गेले. मागे वळूनी पाहता सुगंधी मखमली तारुण्य आठवले, सुहास्य वदनाने फुललेले दिवस होते ते. चकाकणाऱ्या नयनांमधून मनोहर नजराने सदोदित दृष्टीच पडे. कुरळ्या केसांमधल्या लटक्या बटा कशा केश संभार सांभाळत होत्या. अल्लड अवखळपणाचे संगी मिजास होती तारुण्याची, अल्लड अवखळपणाचे संगी मिजास होती तारुण्याची. दंग असावे आम्ही आमच्या जगात, दंग असावे आम्ही आमच्या जगात, अपुऱ्या स्वप्नांच्या दुनियेत वावरत.
अपुऱ्या स्वप्नांच्या दुनियेत वावरत. कधी काळ तो सरून गेला, कधी काळ तो सरून गेला, भूतकाळ त्याचा होऊन गेला, भूतकाळ त्याचा होऊन गेला. थँक्यू. प्रेम आंधळं असतं असं ऐकिवात आहे, परंतु प्रेम इतकं चपळ असतं की ते अंधारातही तुफान वेगानं धावतं. चला तर ऐकूया एक रचना उदगीरहून लावणीकार प्राध्यापक नामदेव गरड आणि त्याची लावणी आहे राजसा बसा जाताच का हो पळून, राजसा बसा जाताच का हो पळून. ऐकूया. नामदेव गरड, राहणार उदगीर, जिल्हा लातूर, निवृत्त प्राध्यापक. मी आज एक लावणी सादर करणार आहे. लावणीचं शीर्षक आहे जायचं का हो पळून. राजसा नका असं बघू, घाई करा निघू, कसं तरी जगू, नका बघू मागती वळून, राजसा जायचं का हो पळून. काळू कुट्ट काळूक ही रात, धरा माझा हात जाऊ धावत, जरा पाऊल ठेवा जपून, राजसा जायचं का हो पळून. 16ची नवथर मी नार, भारी सुकुमार ज्वानीचा भार, माझी झोपच गेली उडून, राजसा जायचं का हो पळून. जीव माझा तुम्हावर जडला, डोळी डोळा भिडला, पदर माझा पडला, माझी वेणीच गेली सुटून, राजसा जायचं का हो पळून. शिरशिरी भरली अंगात, चोळी दंडात, रुतली उरात, कुंकू भांगात भरा, तुम्हीच तुमच्या हातून, राजसा जायचं का हो पळून. खेळ खेळूया हो दोघात, खेळ खेळूया हो दोघात, मस्ती अंगात धुंद करू रात, बघा जायचं नाही थकून, राजसा जायचं का हो पळून, राजसा जायचं का हो पळून. धन्यवाद. वसंतात सृष्टी बहरते नटते, परंतु शिशिरात मात्र झाडं निष्पर्ण होतात. यामागील संकेत काय असावा याचा शोध घेत आहेत कवयित्री वंदना बिरवटकर आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे पानगळ. पानगळ. नमस्कार, मी वंदना बिरवटकर, मुंबई. कवितांजली ऑनलाईन काव्य संमेलन या कार्यक्रमात कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे पानगळ. वसंत ऋतूचे होता आगमन, वसंत ऋतूचे होता आगमन, पानगळ होई वृक्षांचे, पानगळ होई वृक्षांचे, फुटते नवीन कोमल पालवी, फुटते नवीन कोमल पालवी, वाढविते सौंदर्य अवनीचे, वाढविते सौंदर्य अवनीचे, पर्णतरुचे पिकल्यावर, पर्णतरुचे पिकल्यावर, थांबत नाही पानगळ, थांबत नाही पानगळ, चेतनाती पालवीची, चेतनाती नव पालवीची, तरीही मनात हळहळ, तरीही मनात हळहळ, निसर्गाचे नियम सांगतो, निसर्गाचा नियम सांगतो, जुने जाता नवीन येईल, जुने जाता नवीन येईल, ऋतू बदलाचे संकेत असे हे, ऋतू बदलाचे
संकेत असे हे पानगळ नव पालवी आणील पानगळ नव पालवी आणील झाडांची पानगळ शिकविते झाडांची पानगळ शिकविते दूर सारूया विचार नकारात्मक दूर सारूया विचार नकारात्मक नवीन उमेद चैतन्य घेऊन नवीन उमेद चैतन्य घेऊन आनंदी होऊया सकारात्मक आनंदी होऊया सकारात्मक वसंत ऋतूचे होता आगमन वसंत ऋतूचे होता आगमन. नमस्कार मंडळी, अशा प्रकारे हे राज्यस्तरीय वासंतिक कवी संमेलन आपल्या सर्वांच्या भरघोस प्रतिसादामुळे अभूतपूर्वरित्या आनंदात संपन्न झाले. त्याबद्दल सर्वात आपले हार्दिक आभार आणि शुभेच्छा. कवी संमेलनाची सांगता आपल्या राष्ट्रगीताने करूया. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आहात तिथेच उभे राहून सन्मान द्यावा ही विनंती. आनंद द्या, आनंद घ्या. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे